प्रश्न आहेत, नागरिकांची काही पडलेली नाही, कुठल्याच मुद्द्यावर चर्चा नाही केलेली आहे। आता नॉर्मली तुम्हाला एक साधा एक विषय सांगतो। वसई विरार महानगरपालिकेचे ओपन लँड्स आहेत, ओपन जमिनी आहेत, तो आकृषित दर महानगरपालिकेने वसूल करायला पाहिजे। महानगरपालिकेने आकृषित दर हा वसूल केलेला नाही। हायर करा, तुम्ही ब्लड टेस्ट करायला जा, त्याच्याकडे पैसे मोजा। म्हणजे कसली आरोग्य सेवा? 30 वर्षापासून तुम्ही फक्त तुमचे घरं भरली, तुम्ही तुमचे बंगले भरले, तुम्ही पैशाने लूट केली। अधिकृत आहे। जसं नालेश्वरचा तुम्ही विषय घेतला, त्या लोकांना काय माहिती हो की 7/12 काय असतो? इकडे जेवढे अधिकारी आहेत ना, त्यांना पण 7/12 पूर्ण माहित नसेल की कसं असतो, काय सांगू शकतो। या लोकांनी बंगले गुरुचरण वरती बांधलेत, घर गुरुचरण वरती यांनी बांधले, इमारत गुरुचरण वरती बांधली, ती यांची स्वतःची, पण तुटतं कुणाचं? सामान्य माणसाचं। एकही तुम्ही बघितलंय कुणाचा मोठ्या लोकांचा बंगला तुटला नाही। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तालयासमोर। प्रहार जनशक्ती पक्षाने या ठिकाणी एक मोर्चा काढलेला आहे। टाळे ठोको आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे। खरं तर वसई विरार शहर महानगरपालिकेचं काम संपूर्ण जगामध्ये फेमस आहे। आपण जर पाहिलं तर इथले आयुक्त आणि सहआयुक्त काय काम करतात हे जनतेला माहिती नाही। आयुक्तांना जर प्रश्न विचारला तर आयुक्तांना माहिती नाही की त्यांच्या सहआयुक्तांच्या हद्दीत येणारी कामं कोणती असतात। आयुक्तांच्या आदेशाचं पालन देखील सहआयुक्त करत नाही। सध्या वसई विरार शहराची अवस्था बिनलोट्याची अशी झालेली आहे। इथली जनता त्रासलेली आहे। तोडक कारवाईत नाहक गरीब माणूस मारला जातोय आणि कुठे ना कुठेतरी आयुक्त सहाय्यक आयुक्त बिल्डरांना पाठीशी घालण्याचं काम करतात। असं असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे हितेश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे इतर सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। जाणून घेऊया। आंदोलन केलं तेव्हा त्यांच्या घरी कोणतरी बिमार पडलेला, आता आम्ही आंदोलन केलं तर त्यांच्या घरी कोणीतरी मरण पावलंय, तर ते आम्ही विचार करतो बघा हे खरं आहे का खोटं आहे। जेव्हा आपल्याला कळेल की काय खरं आहे, परिस्थिती खरं आहे, तर तेव्हा आम्ही सगळ्यांना विचार करून आपण काय करायचे ते आपण हितेशला बघून विचारू काय करायचे, नाहीतर आम्ही बसूया इकडे। सर काय सांगाल, सध्या जी वसई विरार शहराची अवस्था चालू आहे त्या अवस्थेला कोणाला जबाबदार मानता आपण? सगळ्यात प्रथम सर्वात जबाबदारी आहे ती महानगरपालिकेच्या आयुक्तांची, म्हणजे कमिशनरांची जबाबदारी आहे। पण इकडचे कमिशनर हे टोटली मी तुम्हाला सांगतो भ्रष्ट आहेत। नागरिकांची काही पडलेली नाही, कुठल्याच मुद्द्यावर चर्चा नाही केलेली आहे। आता नॉर्मली तुम्हाला एक साधा एक विषय सांगतो। वसई विरार महानगरपालिकेचे ओपन लँड्स आहेत, ओपन जमिनी आहेत, तो आकृषित दर महानगरपालिकेने वसूल करायला पाहिजे। महानगरपालिकेने आकृषित दर हा वसूल केलेला नाही, त्या एकही रुपया वसूल केलेला नाही। आपली शेजारची महानगरपालिका बघितली जशी मीरा रोड भाईंदर, त्यांनी 67 करोड वर्षाला आकृषित दर वसूल केलेला आहे आणि इकडे एकही रुपया आयुक्तांनी वसूल केलेला नाही। वसूल कुठे करतात? महानगर जे नॉर्मल घरात चाळीमध्ये लोक राहतात, लोड बेरिंग मध्ये लोक राहतात, नॉर्मल घरामध्ये त्यांचा एक इंच मोजतायत आणि ती घरपट्टी वसूल करतात। पण हे मोठे बिल्डर आहेत, जे इकडचे सत्ताधारी आहेत, त्यांच्या हजारो एकर जमिनी आहेत, त्याच्यावरचा टॅक्स ह्यांनी आजपर्यंत एकही वसूल केलेला नाही। तीच बाजूच्या महानगरपालिकेने टोटल 60 कोटी वसूल केलेले आहे। तर ही सगळ्यात मोठी लाजेची गोष्ट आहे। ह्यांचे काय डोळे फुटलेत? बाकीच्या ठिकाणी तुम्ही बरोबर वसुली करतायत। आत्ताची तुम्हाला एक गोष्ट तासाभराच्या अगोदरची गोष्ट सांगतो। वसई विरार महानगरपालिकेची रिसिप्ट आहेत मूनलाईन कन्स्ट्रक्शनचे फक्त 10,682 रुपये बाकी आहेत, थकबाकी आहे। त्यांचं घर आता सील केलेलं आहे। ते जे कुटुंब आहे ते घराच्या बाहेर बिल्डिंगच्या खाली थांबलेले आहे आणि इकडे हजारो एकर यांच्या जमिनी आहेत, हजारो यांचे मॉल आहेत, त्यांच्या एवढ्या घरपट्टी 60 हजार लाख रुपये घरपट्टी बाकी आहेत। तिकडे तुमची हिंमत नाही का वसूल करायची? कोणाच्या दबावामुळे तुम्ही राहिल्यात ते मला सांगा पहिले आणि इकडच्या नागरिकांना सांगा। पुढची काय भूमिका असणार आहे तुमची? पुढची भूमिका म्हणजे या गोष्टीवर आमचे जे प्रमुख मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर आम्हाला रिटर्न आश्वासन आयुक्तांनी स्वतः दिले नाही तर आम्ही इथपर्यंत बसणार, इकडेच बसणार। मग त्याला 1-2 दिवस जाऊन दे, 3 दिवस जाऊन दे किंवा आठवडा जाऊन, जिथपर्यंत आयुक्त आम्हाला सांगत नाहीत तिथपर्यंत आम्ही इकडेच बसणार। आयुक्तांच्या म्हणजे जे बाकीचे कर्मचारी आहेत त्यांना आम्हाला येऊन सांगितलं, असं कारण सांगितलं की कोणाला दया येईल की त्यांच्या घरात कोणाची तरी डेथ झालेली आहे, त्याच्यामुळे आयुक्त साहेब निघून गेलेले। प्रत्येक टाइम कोणाची तरी डेथ होतं, कोणी आजारी पडतं, हे कॉमन म्हणजे जे आपण शाळेत हे द्यायचो आणि सुट्टी घ्यायची कारणे द्या, ते आयुक्त साहेब या वयात करतायत। तरी त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे की हे सगळं कारण आणि खोटं बोलायला। खरं खोटं आम्हाला माहिती नाही, पण काही असून दे, तुम्ही उद्या या, परवा या, आम्ही इकडे बसलेलो आहे, आम्हाला याची सगळी उत्तरं द्या।
संपला विषय. आयुक्त साहेब सध्या या ठिकाणी नाही आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या घरामध्ये कोणाचं तरी निधन झालेलं आहे. गेल्या वेळेला जेव्हा मनसेचं आंदोलन होतं त्यावेळी आयुक्त साहेब आजारी होते. मग ज्या वेळेला आंदोलनं सुरू होतात, आज ही माणसं कोण आहेत जी या ठिकाणी आलेली आहेत? ही लोकप्रतिनिधी आहेत, लोकांची प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सोबत यावेळेला प्रहार जनशक्ती संघाचे पक्षाचे हितेश जाधव आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. हितेशजी, काय सांगाल? सध्या वसई विरारमध्ये पाणी नाहीये, गरीब लोकांची घरं तोडली जातात आणि कुठे ना कुठेतरी जी नागरी सुव्यवस्था आहे ती कुठेतरी विस्कळीत झालेली आहे. डम्पिंग ग्राउंड नाहीये, या ठिकाणी रुग्णालय नाहीयेत, मुलांना शाळा नाहीये, खेळाडूला खेळायला गार्डन नाही. असं असताना काय आता तुमचे हे जे तुम्ही आज आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन यशस्वी कशारित्या तुम्ही करणार आहात? मला सांगतो की जसं तुम्ही बोलले पाणी नाहीये, ही खरं गोष्टी बरोबर आहे. 2 वर्षा अगोदर माननीय आयुक्त गंगाधरन साहेब होते, त्यांनी अतिशय एक चांगली ऑर्डर काढली होती की जेवढे वॉलमॅन आहेत त्यांचे बदल्या सगळ्यांचे करून टाकले, पूर्ववरून पश्चिम, पश्चिमवरून जे काय प्रत्येकाचे वेगवेगळे हे केले होते. परंतु एकही वॉलमॅनची त्या ठिकाणी बदली करण्यात आली नाही. 2 वर्षापासून ते वॉलमॅन जिथे आहे तिथे राहतात. आता वॉलमॅनची एवढी हुकुमशाही का की त्याला त्याच ठिकाणी राहायचं आहे? त्याचं कारण काय? त्याचं प्रत्येक सोसायटीशी पैसे घेणं चालते. त्याचं कारण काय? सोसायटीचं बिचाऱ्यांचं कसं आहे, आम्ही पैसे देतो, आम्हाला पाणी येऊ दे, जो पैसे नाही देणार त्याला पाणी नाही. तर आम्ही हे छोटासा विषय सांगितला होता की तुम्ही पाण्याचं जे आहे तर तुम्ही त्या वॉलमॅनची बदली करून टाका, पण त्यांनी तेही केलं नाही. दुसरा मुद्दा आम्ही सांगितला, तो वॉलमॅन आहे ना, तर वॉलमॅनला प्रत्येक बीएमसीत असू द्या किंवा महापालिकेत असू द्या त्यांना ड्रेस घालावा लागतो. तो वॉलमॅन आहे, त्याला ड्रेस घालू द्या ना, त्याला लाज कसली वाटली पाहिजे. पण तो वॉलमॅन नावासाठी आहे. त्या वॉलमॅनची जर तुम्ही संपत्ती बघितली ना तर करोडो रुपये. आम्ही त्याचे पण भ्रष्टाचार काढलेले आहेत. आता आम्ही जसं सांगितलं ना, 1 महिन्यात 1 भ्रष्टाचार मोठ्या लोकांचा, हे आम्ही उघड करणार. दुसरा मुद्दा तुम्ही जो सांगितला तो आरोग्य. आरोग्य काय नुसतं दिसायला आहे महापालिकेचं, हे आरोग्य ते आरोग्य. तुम्ही सोनोग्राफी करायला जा तर बाहेर करा, तुम्ही ब्लड टेस्ट करायला जा त्याच्याकडे पैसे मोजा. म्हणजे कसली आरोग्य सेवा? 30 वर्षापासून तुम्ही फक्त तुमचे घरं भरली, तुम्ही तुमचे बंगले भरले, तुम्ही पैशाने लूट केली, जागा घेतले, तुम्ही त्याच्यावरती काही नाही. आजही अतिक्रमण जे आहे, मी अतिक्रमणाबद्दल हे करत नाही, कारण का नागरिकांना काय माहित नव्हतं ही बिल्डिंग अधिकृत आहे की अनधिकृत आहे. जसं नालेश्वरचा तुम्ही विषय घेतला, त्या लोकांना काय माहिती हो की 7/12 काय असतो. इकडे जेवढे अधिकारी आहेत ना त्यांना पण 7/12 पूर्ण माहित नसेल की कसं असतो, काय असतो. त्या नागरिकांना आज सांगतात तुम्ही गुरुचरणला जमीन घेतली, तुम्ही शासनात जमा झालेली जमीन घेतली. अरे पण ती बांधली कुणामुळे? तुमच्यामुळे आणि ह्या इकडच्या सत्ताधारी 30 वर्ष बहुजन विकास आघाडीच्या आशीर्वादामुळे बांधली गेली आणि आज ते त्यांना बेवारस करताय. या सगळ्या गोष्टींना आम्ही लढा आता योग्य प्रकारे देऊ. तुम्हाला माहित असेल मागच्या जेव्हा आम्ही हंडी कळशी मोर्चा काढला, आम्ही 1 मोर्चा काढायचा, आम्हाला 1 लेटर गुन्हा दाखल होणार, आम्ही दुसरं आंदोलन करायचं, दुसरं. आमच्यावर कितीही गुन्हे झाले ना तरी आता आम्ही शांत राहणार नाही. छोटासा विषय तुम्हाला सांगतो, आता सध्या पाणीपट्टी वसुली चालू आहे. पाणीपट्टी वसुली जी चालू आहे ती छोट्या माणसाने जर 1 वर्ष 1 महिना जरी जास्त झाला असेल तर 20 लोक त्या अधिकारी त्याच्या घरात जाणार, पाणी कट करणार. माझ्याकडे ही यादी आहे. ह्या यादीमध्ये हे नाव कुणाचं आपण वाचू शकतात? अजीव यशवंत पाटील. ही एक यादी आहे. माझ्याकडे अशी भरपूर सगळ्या मोठ्या लोकांची यादी आहे. मागील 54,000, मागील 36,000, वर्षाला 18,000 हे मॉलची यादी आहे. एवढं मोठं मॉल चालते, मॉलचं भाडं आहे तरी सुद्धा तुम्हाला दाखवतो 2 ते 2.5 लाख, 2-2.5 लाखाच्या वर ही पाणीपट्टी वसूल केली नाहीये गेल्या 3 वर्षापासून 4 वर्षां. का? या अधिकाऱ्यांमध्ये ताकद नाही, नुसतं पेपरामध्ये लिहितात आम्ही वसुली करतो. वसुली कुणाची करतात? अरे या गोरगरिबांची जी वसुली करून तुम्ही ताकद दाखवतात ना, या मोठ्या लोकांची करून दाखवा. आणि जरी त्यांनी नाही केली ना, आता यांच्या डोक्यावर बसून आम्ही करून दाखवणार. त्याशिवाय आता आम्ही शांत राहणार नाही. अशा अनेक मुद्दे आहेत. तुम्हाला सांगू शकतो, या लोकांनी बंगले गुरुचरण वरती बांधले आहेत. घरं गुरुचरण वरती यांनी बांधले, इमारत गुरुचरण वरती बांधली, ती यांची स्वतःची. पण तुटतं कुणाचं? सामान्य माणसाचं. एकही तुम्ही बघितलंय कुणाचा मोठ्या लोकांचा बंगला तुटला? नाही, तुम्ही बघूच शकत नाही. अशा ह्या अनेक सगळ्या विषयांसाठी आम्ही भांडतोय. आता आम्ही शांत बसणार नाही जोपर्यंत हे लोक, आम्ही आता काही मुद्दे आणलेत, कारण की सगळं जर दिलं तर हे लोक सावध होणार. म्हणून आता आम्ही हळूहळू ह्या सगळ्या विषयाला घेऊन जनतेच्या तर्फे आता आम्ही रस्त्यावर उतरणार. त्यांना कळलं पाहिजे, ज्यावेळेस जनता रस्त्यावर उतरते ना त्यावेळेस चांगले चांगले नेते घाबरून जातात. त्यांना समजलं पाहिजे. आणि हे जे अधिकारी आयुक्त आहेत ना, हे
इकडचे नसल्यामुळे, आयुक्त असू द्या किंवा ते अधिकारी इकडचे नसल्यामुळे ते इकडे नुसते पैसे छापायला आलेत. पण आता आम्ही तुम्हाला पैसे छापू देणार नाही. तुम्हाला पगार शासन देते. सामान्य माणसाला कोण शासन देते का? नाही. तर आता आम्ही बिलकुल हे सहन करणार नाही. जिकडे जिकडे चुका भेटले लोकांचे तिकडे आता आम्ही तुटून पडणार. धन्यवाद. तर हे होते प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव. आता हा मोर्चा कुठे थांबणार आणि कोण थांबवणार असा काहीसा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. कुठे ना कुठेतरी आयुक्त साहेबांनी येऊन या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे, कारण इकडची जी नागरिक आहेत ते कुठे ना कुठेतरी त्रस्त झालेले आहेत. वसई विरारमध्ये पियायला पाणी नाहीये, राहायला घर नाहीये आणि लोकांना आरोग्यासाठी या ठिकाणी रुग्णालय उपलब्ध नाहीत, शिक्षणासाठी शिक्षण संस्था उपलब्ध नाहीत. असं असताना कुठे ना कुठेतरी या सगळ्या सुखसोयी सुरळीत चालू व्हाव्यात म्हणून या लोकांनी या ठिकाणी एक आंदोलन सुरू केलेलं आहे. परंतु आयुक्तांना काय पडलेलं, आयुक्त ज्या वेळेला आंदोलन येतात तेव्हा ते आजारी पडतात किंवा त्यांच्या घरातलं कोणतरी निधन होतं. असं किती दिवस चालणार? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.